नमस्कार विद्यार्थी मित्र, शाश्वत अकॅडमी पुणे या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. मी कुमार पाटील. आपण मागच्या काही दिवसापासून PYQ मास्टर क्लास या नावाने एक सिरीज सुरू केली होती. त्या सिरीजमधला हा तिसरं लेक्चर आहे. आजच्या लेक्चरला आपण जो चॅप्टर निवडलेला आहे तो चॅप्टर आहे RBI आणि त्याची मॉनिटरिंग पॉलिसी. यामध्ये आपण RBI आणि त्याची मॉनिटरिंग पॉलिसी याच्याबद्दल जे काही क्वेश्चन पाठीमागच्या 10 वर्षामध्ये विचारले गेले होते त्याचं संपूर्ण ॲनालिसिस आपण बघणार आहे. चला तर आपण सुरू करूया. पहिला क्वेश्चन काय होता बघा. तर पहिला क्वेश्चन होता, खालील विधाने विचारात घ्या. हा विचारला होता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये, जून 2025 मध्ये जी एक्झाम झाली होती रिसेंटली, त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. बघा, एकूण 4 वाक्य दिली होती आणि 4 वाक्यापैकी विधाने बरोबर आहेत असं विचारलं होतं. जे पहिल्यांदा विचारले त्याला आधी गोल करून घ्यायचं. काय विचारलेलं आहे तर बरोबर विधाने विचारलेले आहेत. बघा, एकूण 4 विधाने काय होती. पहिलं विधान होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली. हे पहिलं विधान आहे. तर हे पहिलं विधान एक्झॅक्टली बरोबर आहे. त्याची टाईमलाईन काय होती ही नीट समजावून घेणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा जी आपल्या RBIची जी मागणी आहे, भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी, त्याची पहिली मागणी केली होती ती म्हणजे 1771 मध्ये कोणी केली होती तर हेस्टिंग यानं केली होती. वॉरन हेस्टिंग यानं पहिल्यांदा मागणी केली. नंतर या संदर्भात अभ्यास करण्यासाठी 1926 साली हिल्टन यंग आयोगाची स्थापना करण्यात आली. हिल्टन यंग आयोग याची स्थापना करण्यात आली. आता हे जे होतं तर यावेळी वॉरन हेस्टिंगनं जी मागणी केली होती त्याचं असं मत होतं की जनरल बँक ऑफ बंगाल अँड बिहार नावाची बँक स्थापन करण्यात यावी आणि ती भारताची मध्यवर्ती बँक असावी. नंतर काही दिवसानंतर 1926 साली अभ्यास करण्यासाठी एक रॉयल कमिशन नेमण्यात आलं. त्या रॉयल कमिशन ऑफ द इंडियन करन्सी अँड फायनान्स नावाचं एक रॉयल कमिशन नेमण्यात आलं 1926 साली. त्या रॉयल कमिशनचं नाव होतं हिल्टन यंग आयोग, हिल्टन यंग कमिशन असं त्याला म्हटलं गेलं. याने देखील शिफारस केली की भारतामध्ये काय असावी, एक मध्यवर्ती बँक असावी. त्यानंतर पुढे 1933 साली काय करण्यात आली, जी तिसरी गोलमेज परिषद ब्रिटनमध्ये झाली, तर तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जे श्वेतपत्रिका जारी करण्यात आली त्या श्वेतपत्रिकेमध्ये देखील उल्लेख करण्यात आला की भारताला जर पुढं स्वातंत्र्य द्यायचं असेल तर भारताची वित्तीय व्यवस्था एका खूप मोठ्या सर्वोच्च संस्थेनं, वित्तीय संस्थेनं पाहिली पाहिजे आणि त्या कारणासाठी मध्यवर्ती बँक असली पाहिजे असं 1933ला काय करण्यात आलं, घोषणा करण्यात आली. आणि या घोषणेवरच किंवा श्वेतपत्रिकेवर आधारित एक विधेयक तयार करण्यात आलं. 8 सप्टेंबर 1933 साली ते विधेयक ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडण्यात आलं आणि त्यानंतरनं ते विधेयक 6 मार्च 1934 मध्ये पास करण्यात आलं. आणि 6 मार्च 1934ला RBI ॲक्ट, 6 मार्च 1934ला कोणता ॲक्ट करण्यात आला तर RBI नावाचा ॲक्ट करण्यात आला. RBI ॲक्ट 1934. आणि त्यानंतरनं 1 एप्रिल 1935 साली कोणाची स्थापना करण्यात आली तर RBIची स्थापना करण्यात आली. त्यामुळे पहिलं विधान अगदी बरोबर आहे. 1 एप्रिल 1935 साली काय करण्यात आली, RBIची स्थापना करण्यात आली. दुसरं विधान काय बघा, भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. सोपा क्वेश्चन आहे. जुलै 1959 नाही तर जुलै 1969 आहे. जुलै 1969 या दिवशी काय करण्यात आलं, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं ज्यांचं भागभांडवल 50 करोड रुपये होतं. ज्यांचं भागभांडवल किती होतं, 50 कोटी भागभांडवल होतं. त्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. अशा किती बँका सापडल्या तर एकूण 14 बँका सापडल्या. ज्यांचं भागभांडवल 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा किती बँका सापडल्या तर एकूण बँका सापडल्या 14. आणि त्या 14 बँकांचं सुरुवातीला नॅशनलायझेशन करण्यात आलं. त्यामुळे दुसरं विधान ब हे विधान काय आहे, चूक आहे. आता एलिमिनेशन मेथड वापरून तुम्हाला फक्त 2 वाक्य माहीत असतील, एलिमिनेशन मेथड वापरून फक्त तुम्हाला 2 वाक्य माहीत असतील तर हा क्वेश्चन आपल्याला पटकन सोडवता येतो. बघा, पहिलं विधान बरोबर आहे. ज्यामुळं ज्या पर्यायामध्ये अ आहे तो पर्याय पहिल्यांदा शोधायचा. कुठल्या पर्यायामध्ये अ आहे तर पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 4 मध्ये अ आहे, कारण एक्झॅक्टली माहिती आहे की अ बरोबर आहे. त्यामुळं 2 आणि 3 हा पर्याय निघून जातो. आता हातात फक्त 2 पर्याय, 1 आणि 4था पर्याय. आणि मग दुसरं वाक्य घ्या. दुसऱ्या वाक्यामध्ये काय तर दुसऱ्या वाक्यामध्ये ब चूक आहे. आता ह्यामध्ये ब चूक असलेलं विधान कोणतं येतं तर त्यामध्ये ब नाही आहे. ब काय विचारले, बरोबर विधान विचारलेत आणि ब हे चूक विधान आहे. त्यामुळं विधान पर्याय क्रमांक 1 हा काय होतो, निघून जातो, कारण यामध्ये ब आहे. यामध्ये काय आहे, ब. आणि ब हे विधान चूक असल्यामुळे आणि विचारलेली विधानं बरोबर असल्यामुळं ब हे ॲब्सोल्युटली या पर्यायामध्ये असणार नाही. मग शिल्लक कोणता पर्याय राहतो तर एकच पर्याय शिल्लक राहतो, अ, क आणि ड.
अ, क आणि ड बरोबर आहे. बघा पुढचं क. जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. एक्झॅक्टली बरोबर आहे की काय करण्यात आलं, 1955 साली SBI ॲक्ट करण्यात आला आणि SBI ॲक्ट करून 1955 साली काय करण्यात आली, तर 1 जुलै 1955ला कोणाची स्थापना झाली, तर SBI ची स्थापना झाली. नंतर चौथं वाक्य बघा किंवा ड काय आहे, रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी. तर रिझर्व्ह बँकेचं मुख्य कार्यालय कुठे आहे, मुंबई या ठिकाणीच आहे. सुरुवातीला ज्यावेळी ते 1935ला स्थापन झाली होती त्यावेळी त्याचं कार्यालय कुठं होतं, कलकत्ता या ठिकाणी होतं. 1937 साली तिचं कार्यालय कुठं हलवण्यात आलं, तर मुंबई या ठिकाणी हलवण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं ड विधान देखील काय आहे, बरोबर आहे. क विधान देखील बरोबर आहे. त्यामुळं अ, क आणि ड ही विधानं एक्झॅक्टली बरोबर आहेत. ब विधान हे चूक आहे. पण एलिमिनेशन मेथड वापरून आपण पहिली 2 विधानं जरी माहीत असतील तरी हा क्वेश्चन पटकन सोडवू शकतो. कशा प्रकारे तो मगाशी मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 4 अ, क आणि ड हे एक्झॅक्टली बरोबर असल्याला आपल्याला बघायला मिळतं. चला दुसरा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही. बघा मध्यवर्ती बँकेच्या कुठलं साधन विचारले, गुणात्मक साधन. आता हा काय प्रकार असतो, पहिल्यांदा कन्सेप्ट समजावून घेऊ आपण. जवी पत नियंत्रण करते, पत नियंत्रण म्हणजे काय, बँका समजा कन्सेप्ट समजावून घेऊ. ठेवीदार, नंतर बँक आणि कर्जदार असे 3 माध्यमं असतात. यांचा मध्यस्थ असतो, त्याला वित्तीय मध्यस्थ म्हटलं जातं. मध्यस्थ कोण असतो, बँक हा काय असतो, वित्तीय मध्यस्थ असतो. नेहमी लक्षात ठेवायचं, बँक हा कोण असतो, वित्तीय मध्यस्थ असतो. आणि ठेवीदार काय करतो, ठेवी बँकेमध्ये ठेवतो. त्याच ठेवी कोणाला दिल्या जातात, कर्जदाराला कर्ज म्हणून दिल्या जातात. बँक ठेवीदाराला सांगते की तुझ्या कर्जावर किंवा तुझ्या ठेवीवर आम्ही तुला 4% व्याजदर देतो आणि ती कर्जदाराकडून किती घेते, 8% व्याजदर घेत असते. आणि अशा प्रकारे मध्यस्थ म्हणून ती 4% आपली काय करत असते, कमाई करत असते. कारण बँका कमर्शियल असतात, प्रॉफिट इज मेन मोटिव्ह, त्यांचा मुख्य हेतू असतो की प्रॉफिट कमवणं. त्यामुळे काय करतात, हा कर्जदाराला ते 8% व्याजदराने देतात. समजा ठेवीदाराने 100 रुपये काय केले, तर बँकेजवळ ठेवले, त्यातले समजा 80 रुपये, 20 रुपये स्वतःजवळ ठेवून 80 रुपये त्यांनी काय दिले, कर्जदाराला देते. समजा कर्जदारानं काय केलं, तर हा परत पैसा आपल्या इंडस्ट्रीमध्ये गुंतवला, इंडस्ट्रीतला हाच पैसा परत कुठल्या ना कुठल्या ठेवीदाराकडे गेला. तो ठेवीदारानं परत कुठं ठेवला, बँकेमध्ये ठेवला. समजलं, म्हणजे 80 रुपये परत आले. समजा त्यातले 20 रुपये परत कट करून घेतले आणि 60 रुपये त्यांनी काय केले, परत दुसऱ्या कर्जदाराला कर्ज दिलं. म्हणजे एकूण मार्केटमध्ये किंवा या सर्क्युलेशनमध्ये 100 रुपये होते. मात्र ह्या बँकेनं बनवले किती, तर 180 रुपये बनवले. किती रुपये बनवले, 180 रुपये. वरचे हे 80 रुपये कशातून बनवले, तर त्याला केव्हा ह्या 80 रुपयालाच आपण पतनिर्मिती असं म्हणतो. काय म्हणतो आपण, पतनिर्मिती. म्हणजे बँकेनं काय केलं, 100 रुपयेमधून वरचे 80 रुपये एक्स्ट्रा बनवले, त्यालाच म्हणतात बँकांची पतनिर्मिती. बँकांची काय निर्माण केली म्हणतात, त्याला पतनिर्मिती. समजा ही बँकांनी पतनिर्मिती जास्त केली तर मार्केटमध्ये पैशाचा फ्लो इन्क्रीज होतो, वाढतो. पैशाचा फ्लो वाढतो आणि त्यामुळे काय वाढते, महागाई वाढते, इन्फ्लेशन होतं किंवा त्याला आपण चलन वाढ असं म्हणतो. किंवा या फ्लोमध्ये बँकांनी काय केली, पतनिर्मिती कमी केली तर काय होणार आहे, पैसा कमी पडणार आहे. त्याला आपण रिसेशन अथवा त्याला मंदीची अवस्था असं म्हणतो. आता ही जास्त महागाई किंवा जास्त मंदी असायला नको म्हणून RBI याच्यावर नियंत्रण ठेवते. RBI काय करते, नियंत्रण ठेवते. म्हणून त्याला म्हणतात पतनियंत्रण. कोणाचं, RBIचं बँकांच्या वरचं पतनियंत्रण. हा शब्द जो वापरलाय, मध्यवर्ती गुणात्मक नियंत्रणाचे पतनियंत्रणाचे साधन. मग हे पत नियंत्रण करण्यासाठी RBIकडे 2 साधन आहेत. पहिलं साधन आहे संख्यात्मक साधन. पहिलं साधन कोणतं, संख्यात्मक साधन. आणि दुसरं साधन आहे गुणात्मक साधन. हे जे पत निर्माण करतात बँका, कारण बँकांना प्रॉफिट कमवायचं असतं, त्यामुळे ते बेलगामपणे पत निर्माण करत असतात. आता या पत निर्मितीवर जर कंट्रोल मिळवायचा असेल RBIला तर त्याच्याकडे 2 साधनं आहेत, एक संख्यात्मक साधन आणि एक गुणात्मक साधन. संख्यात्मक साधनामध्ये काय येतं, तर पहिला येतो रिझर्व्ह रेशो किंवा आपण याला म्हणतो राखीव निधींचे प्रमाण. ह्यामध्ये रिझर्व्ह रेशो किती येतात, 2 येतात, CRR आणि SLR. नंतर दुसरं येतं ते म्हणजे OMO, ओपन मार्केट ऑपरेशन. आणि तिसरे येतात ते म्हणजे येतात रेट, वेगवेगळे प्रकारचे व्याजदर जे RBI बँकांना लावत असते. त्यामध्ये कुठला येतो, तर बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि MSF रेट. ह्यासारखे वेगवेगळी रेट काय करते, ती लावत असते. दुसरी गुणात्मक साधनं कोणती येतात,
तर गुणात्मक साधनामध्ये येतं की उपभोग खर्चाचं नियंत्रण करणं, त्याला आपण म्हणतो मार्जिनिंग ठरवणं, किंवा कस्टमर क्रेडिट कंट्रोल करणं, मोरल सुएशन, यासारखे अनेक गुणात्मक उपाय काय येतात त्यामध्ये आपल्याला येत असतात. आता काय क्वेश्चन विचारताना काय विचारलंय, खालीपैकी कोणते गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही असं विचारलंय. कोणतं साधन नाही आहे, कोणतं साधन आहे की ज्यामध्ये ते गुणात्मक साधन नाही आहे असं विचारले. पहिलं येतं उपभोग कर्जाचे नियंत्रण. आता हाच मुद्दा आपण इथे एक्सप्लेन करू. उपभोग कर्जाचे नियंत्रण, उपभोगासाठी म्हणजे कंझम्पशन, जे काही कर्ज घेणार आहे, कंझम्पशन डेप्ट घेणार आहे, त्याचं नियंत्रण करणं. म्हणजे काय, समजा तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे आणि गाडीसाठी तुम्हाला डाऊन पेमेंट भरायचं आहे. समजा 1,00,000ची गाडी आहे. किती लाखाची गाडी आहे? 1,00,000ची गाडी आहे. समजा मार्केटमध्ये काय असेल, महागाई असेल, मार्केटमध्ये काय असेल, महागाई असेल, तर आरबीआय काय करते, तुमचं डाऊन पेमेंटची रक्कम वाढवते. 1,00,000ची गाडी घ्यायची तर 60,000 रुपये डाऊन पेमेंट भरा. कोणताही व्यक्ती एवढी गाडी घेऊन एवढं डाऊन पेमेंट भरून गाडी घेणार नाही. तो काय करेल, या वर्षीची गाडी पुढच्या वर्षी घेईल आणि परत आपली जी सेव्हिंग आहे ते बँकेमध्ये ठेवेल. म्हणजे काय, तुमचं काय केलं, आरबीआयनं पत नियंत्रण केलं. म्हणजे काय, तुमचं कर्जाचं नियंत्रण केलं, तुम्हाला कर्ज घेऊ दिलं नाही. ह्याला म्हणतात उपभोग कर्जाचे नियंत्रण करणं. हे एक प्रकारचं गुणात्मक साधन आहे. आता गुणात्मक साधन म्हणजे काय, जे आरबीआय फक्त उपदेश देऊन, आदेश देऊन, किंवा फक्त नियम आणि अटी घालूनच काय करते, तुमच्या खरेदीवर आणि विक्रीवर काय करते, तुमचं नियंत्रण आणते, किंवा तुमच्या पतनिर्मितीवर नियंत्रण आणते, बँकांच्या पतनिर्मितीवर नियंत्रण आणते. त्याला आपण गुणात्मक साधने म्हणतो. त्यांना कोणती साधने म्हणतो? गुणात्मक साधने. त्यामध्ये बघा, उपभोग कर्जाचे नियंत्रण. दुसरं येतं कर्ज तारण सीमांचे नियंत्रण. आता दुसरं उदाहरण उत्तम घ्यायचं म्हणलं तर याचं उदाहरण होईल सोने तारण. समजा सोन्याची आत्ता मार्केट, समजा असं म्हणलं, सोन्याची आत्ता मार्केटमधली किंमत 1,00,000 रुपये. तुम्ही बँकेजवळ सोने तारण ठेवायला गेला तर बँक तुम्हाला काय करते, काही मार्जिन ठेवते. सगळेचे सगळे पैसे देत नाही. 1,00,000 रुपयाला 80,000 रुपयेच देईल, 1,00,000 रुपयाला 60,000 रुपयेच देईल. ह्याला म्हणतात मार्जिन ठेवणं. समजा मार्केटमध्ये महागाईची अवस्था आहे, तुमच्याकडे जास्त पैशाचा फ्लो किंवा तुमच्याकडची पैशाची तरलता कमी करायची आहे, तर ते मार्जिन काय करतील, कमी करतील आणि तुम्हाला कमी हातामध्ये पैसा देतील. आणि जर मार्केटमध्ये मंदीची अवस्था आहे, तुम्हाला खरेदी करण्यासाठी काय करायचं आहे, प्रोत्साहित करायचं आहे, अशा वेळी ते काय करतील, मार्जिन कमी ठेवतील स्वतःकडं आणि तुम्हाला जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे तुम्हाला 80,000 देतील आणि स्वतःकडे 20,000 ठेवतील. आणि महागाईच्या वेळी ते काय करतील, स्वतःकडे 30-40,000 रुपये ठेवतील, तुम्हाला फक्त 60,000च देतील. लक्षात आलं? ह्याला म्हणतात, तुमचं काय केलं त्यांनी, कर्ज सीमांचे नियमन केलं. तुमच्या कर्ज तारण सीमांचे, जे तारण कर्ज तुम्ही काढताय त्या सीमांचं काय केलं, त्यांनी नियमन केलं. हे पण एक गुणात्मक साधन आहे. आता प्रत्यक्ष आरबीआयमध्ये भाग घेत नाही, पण ती काय करते, इतर बँकांना किंवा गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यांना ते आपले आदेश देते की तुम्ही एवढं एवढं मार्जिन ठेवलं पाहिजे आणि तरच लोन दिलं पाहिजे. ह्याला गुणात्मक साधन म्हणतात. नंतर आदेशामार्फत नियंत्रण, याला म्हणतात मोरल सुएशन. ज्या बँका, ज्या फायनान्स कंपन्या काय करत नाहीत, तर असं पतनिर्मिती करताना ते काय करत नाहीत, आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त पतनिर्मिती करतात, तर त्यांना पत्र पाठवणं, त्यांच्यावर प्रशासक नेमणं, किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आदेश पाठवणं, हे काम कोण करत असतं, आरबीआय करत असते. हे देखील तिचं कुठलं साधन आहे, तर गुणात्मक साधन असलेलं आपल्याला बघायला मिळतं. याला आपण कुठलं साधन म्हणतो, गुणात्मक साधन असं म्हणतो. आता 3 आपल्याला गुणात्मक साधनं बघायला मिळाली. 1, 3 म्हणजे 1, 2 आणि 3 अशी काय आपल्याला 3 गुणात्मक साधनं बघितली. बरोबर आहे. आता मग क्वेश्चन काय विचारलंय, खाली कोणतं गुणात्मक साधन नाही आहे, तर अपसूक आपल्याला कळतं की चौथंही गुणात्मक साधन नसणारच आहे. खुल्या बाजारातील व्यवहार. खुल्या बाजारात हे सांगितलं होतं OMO, संख्यात्मकमध्ये जे OMO सांगितलं होतं, ओपन मार्केट ऑपरेशन. म्हणजे काय, आरबीआय बँकांच्याकडच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी स्वतः विकत घेते. त्यावेळी आरबीआयकडचा जो पैशाचा फ्लो आहे तो बँकांच्याकडे जातो, आणि बँकांना ज्यावेळी स्वतःकडच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकते त्या बँकांच्याकडचा पैशाचा जो रोख फ्लो आहे तो कुणाकडे येतो, आरबीआयकडे येतो. ह्याला काय म्हणतात, OMO असं म्हणतात, ओपन मार्केट ऑपरेशन, खुल्या बाजारातील व्यवहार. हे कोणतं साधन आहे, तर हे संख्यात्मक साधन आहे. हे साधन कोणतं आहे, संख्यात्मक साधन आहे. बाकीची सगळी साधनं, बाकीची वरची 3 साधनं हे आपल्याला काय बघतात, गुणात्मक साधनं असलेली बघायला मिळतात. त्यामुळं क्वेश्चनचं उत्तर काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे क्वेश्चनचं उत्तर असणार आहे. खुल्या बाजारातील व्यवहार हे काय नाही आहे, गुणात्मक साधन नाही आहे, तर हे कोणतं साधन आहे, संख्यात्मक साधन आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. रेपो दर म्हणजे ज्या दराने डॅश डॅश. रेपो रेट कशाला म्हणायचं, आता मगाशी मी सांगितलं संख्यात्मक जी साधनं आहेत त्यामधले जे रेट येतात, संख्यात्मक साधनामधले काय येतात, जे रेट येतात त्या रेटमध्ये बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि MSF रेट. त्यामध्ये काय विचारले आपल्याला, काय विचारलेलं आहे, तर रेपो रेट दर म्हणजे काय, रेपो रेट म्हणजे काय बघा. रेपो रेट कशाला म्हणायचं, आता नीट समजावून घ्या. बघा, ज्या प्रत्येक बँक असतात त्या बँकांच्या जवळ काय असतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटी.
गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे काय? सरकार जेव्हा एखादी कंपनी उभा करतं, सरकार ज्यावेळी स्वतःची एखादी एंटिटी उभा करतं, त्यावेळी ते जे शेअर्स किंवा बॉन्ड किंवा डिबेंचर इश्यू करतं, त्या इश्यू केलेल्या बॉन्ड किंवा डिबेंचरना किंवा शेअर्सना आपण काय म्हणतो? गव्हर्नमेंट सिक्युरिटी असं म्हणतो. अथॉराइज गव्हर्नमेंट सिक्युरिटी या नावाने त्यांना ओळखलं जातं. बँका गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी करण्यामध्ये इंटरेस्टेड असतात, त्यामुळे प्रत्येक बँकेकडे स्वतःच्या काही गव्हर्नमेंट सिक्युरिटी शिल्लक असतात. प्रत्येक बँकेकडे स्वतःच्या काही गव्हर्नमेंट सिक्युरिटी शिल्लक असतात. लक्षात आलं? आता जेव्हा बँकेला काय पाहिजे आहे? इमर्जन्सी शॉर्ट टर्मसाठी कर्ज पाहिजे आहे. म्हणजे शॉर्ट टर्म हा किती दिवसांचा आहे? 1 ते 14 दिवसांचा. शॉर्ट टर्मसाठी ज्यावेळी काय पाहिजे आहे, बँकेला एखादं कर्ज पाहिजे आहे, त्यावेळी बँक काय करते? गव्हर्नमेंट सिक्युरिटी RBIकडे तारण ठेवते. गव्हर्नमेंट सिक्युरिटी कुणाकडे तारण ठेवते? RBIकडे तारण ठेवते, कोलॅटरल म्हणून ठेवते, आणि त्या अगेन्स्ट 1 ते 14 दिवसांसाठी ती काय करते? कर्ज घेते. आता ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी ठेवत असताना त्यासोबत ते एक पत्र लिहून देते. त्यासोबत ते काय लिहून देते? पत्र लिहून देते की आम्ही ह्या सिक्युरिटी तुमच्याजवळ तारण ठेवत आहोत आणि ते 1 ते 14 दिवसाच्या आत कधीही आम्ही रिपर्चेस करू, आम्ही पुनर्खरेदी करू, आम्ही पुन्हा खरेदी करू, असं एक पत्र लिहून देते. ह्या पत्राचंच नाव आहे रिपर्चेस ऑब्लिगेशन लेटर. या पत्रालाच म्हणतात रिपर्चेस ऑब्लिगेशन लेटर. आणि यावरूनच ह्या व्याजदराचं जे नाव पडलेलं आहे ते नाव पडलेलं आहे रेपो. रिपर्चेसमधलं रेपो REP रिपर्चेस आणि ऑब्लिगेशनमधलं O, असे रेपो रेट काय म्हटलं जातं? या दराला म्हटलं जातं. म्हणजे रेपो रेट काय आहे? तर RBIकडून बँका शॉर्ट टर्मसाठी ज्या दरानं किंवा ज्या इंटरेस्ट रेटनं कर्ज घेतात शॉर्ट टर्मसाठी 1 ते 14 दिवसासाठी, आणि ते घेत असताना आपल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी त्यांच्याकडे तारण ठेवतात, आणि तारण ठेवत असताना ते एक पत्र लिहून देतात. त्या पत्रालाच आपण रिपर्चेस ऑब्लिगेशन लेटर म्हणतो. त्यावरून या दराचं नाव पडलं रिपर्चेस ऑब्लिगेशन रेट किंवा याला रेपो रेट असं म्हटलं जातं. हा एक प्रकारचा व्याजदर आहे जो शॉर्ट टर्मच्या कर्जावर लावला जातो. लक्षात आलं का? मग काय विचारले? रेपो रेट म्हणजे ज्या दराने, आता सांगितलं तसं, ज्या दराने व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात, चूक. सरकारची कर्ज घेण्यावर आकारला जाणारा रेट, चूक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते, हे बरोबर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI बँकांना ज्या दरानं शॉर्ट टर्मसाठी म्हणजे लघुमुदतीचं जे कर्ज प्रोव्हाइड करते त्यालाच आपण काय म्हणतो? रेपो रेट असं म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा एक्झॅक्टली बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 काय? व्यापारी बँका त्यांच्याकडे असणाऱ्या बचतीच्या ठेवीवर जे दर आकारतात, हे पण चूक आहे. म्हणजे विधान क्रमांक कोणतं बरोबर आहे? तर तिसरं पर्याय क्रमांक 3 आपल्याला या प्रश्नाचं एक्झॅक्टली उत्तर असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते? आता बेसिक काही कन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली कन्सेप्ट येते ती म्हणजे काय? नाणे बाजार काय असतो? आपल्याकडे जे फायनान्शियल इंटरमिडियलिस्ट आहेत, FI म्हणतो आपण त्यांना, वित्तीय मध्यस्थ, काय म्हणलं जातं त्यांना? वित्तीय मध्यस्थ. म्हणजे भारतामध्ये जर कर्ज पाहिजे असेल तर कर्ज देणारे 2 घटक आहेत. पहिला घटक आहे त्याचं नाव आहे नाणे बाजार. नाणे बाजार ह्याला म्हणतो आपण मनी मार्केट. ह्याला आपण काय म्हणतो? मनी मार्केट. आणि दुसरा येतं त्याला म्हणतात भांडवली बाजार. भांडवली बाजार ह्याला म्हणतात कॅपिटल मार्केट. याला काय म्हणतात? कॅपिटल मार्केट. समजा तुला शॉर्ट टर्मचं लोन पाहिजे आहे, कमी मुदतीचं कर्ज पाहिजे आहे, जास्त व्याजदरानं पाहिजे आहे, आणि विथ कोलॅटरल पाहिजे आहे, काहीतरी तारण ठेवून पाहिजे आहे, तर तुम्हाला कोण देतं? नाणे बाजार. तुम्हाला लॉंग टर्मचं कर्ज पाहिजे आहे, दीर्घ मुदतीचं कर्ज पाहिजे आहे, तुम्हाला कमी व्याजदरानं कर्ज पाहिजे आहे, आणि विदाऊट कोलॅटरल पाहिजे आहे, तुम्हाला भांडवली बाजार काय करतो? ती कर्ज उपलब्ध करून देत असतो. मग आता आपल्या नाणे बाजारामध्ये कोण येतात? तर नाणे बाजारामध्ये येतात बँका. ही कन्सेप्ट क्लिअर झाली की मग आपण जाऊ आपल्या प्रश्नाकडं. बघा, नाणे बाजारामध्ये कोणाचा समावेश होतो? बँकांचा. कमर्शियल बँका, कोऑपरेटिव्ह बँका. मग कमर्शियल बँकामध्ये पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, फॉरेन सेक्टर, डिफरन्शियल बँका, पेमेंट बँका, लोकल एरिया बँका, ह्या सगळ्या बँकांचा समावेश होतो कशामध्ये? नाणे बाजारामध्ये होतो. कारण नाणे बाजार ही संकल्पना समजली की उत्तर शोधणं आपल्याला पटकन काय जातं? सोपं जातं. बघा, नाणे बाजारातील निधींच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते? म्हणजे बँकांच्याकडे निधी का येत नाही, बँकांच्याकडे निधी का जमा होत नाही, का ते कमी का आहे, याचं कारण काय? तर तुम्हाला इथं पटपट समज जाईल. पहिलं बघा, अपुरी बचत.
अपुरी बचत म्हणजे काय, तर मगाशी मी जे सांगितलं होतं की बँकामध्ये काय असतं, पहिल्यांदा मध्ये असतो बँक, एका बाजूला असतो डिपॉझिटर आणि एका बाजूला असतो बॉरोवर्स, कर्जदार, ठेवीदार आणि बँक. समजलं. ठेवीदारानं जर बचतच नाही केली, ठेवीदारानं आपल्याकडच्या पैशाची जर बचतच नाही केली, तर बँकांच्याकडे पैसा येणारच नाही, बँकांच्याकडे तरलता येणारच नाही, लिक्विडिटी असणारच नाही, आणि ते कुणाला कर्ज देऊ शकणार नाहीत, तर बॉरोवर्सला कर्ज देऊ शकणारच नाहीत. त्यामुळं ह्यांची बचत हेच इकॉनॉमिक्समध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. इकॉनॉमिक्समध्ये महत्त्वाचं काय म्हणलं जातं, तर ह्या ठेवीदारांनी, ह्या डिपॉझिटरनी केलेली बचत. मग ह्या बँकांच्याकडं निधीची कमतरता असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मग खाली पटकन सापडतं, ते कोणतं येतं, अपुरी बचत. कोणते येते, अपुरी बचत. हेच काय आहे, तर नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचं महत्त्वाचं कारण मानलं जातं. बघा, रोख रकमेची वाढती मागणी, याचा काही संबंध नाही. पुढं असंघटित क्षेत्राची उपस्थिती, याचा पण काही संबंध नाही. आणि वित्तीय गैरव्यवस्था, याचा पण काही संबंध नाही. तर काय येतं, अपुरी बचत हेच काय आहे, कारण नाणे बाजार असा शब्द वापरलाय. जर इथं दुसरा कोणताही शब्द वापरला असता, या ठिकाणी जर दुसरा शब्द म्हणजे काय, तर पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची कमतरता काय आहे, तर आपण सगळी उत्तर देऊ शकलो असतो. पण स्पेसिफिकली त्यांनी काय विचारले, तर नाणे बाजार. मग नाणे बाजारात येतात कोण, बँका. आणि बँकांकडे अपुरी बचत काय, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण येतं अपुरी, म्हणजे बँकांच्याकडं निधीची कमतरता काय, तर महत्त्वाचं कारण येतं काय, अपुरी बचत. हे उत्तर शोधणं अगदी सोपं जातं आपल्याला, कारण आपल्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. ह्या कन्सेप्ट, नाणे बाजार आणि भांडवली बाजार, ह्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तरच आपल्याला अशा प्रकारची उत्तरं पटकन शोधता येतात. चला पुढे जाऊ आपण. भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवले जाते. साधा सोपा सिंपल क्वेश्चन विचारला गेला होता. बघा, कंबाईन सी 2022ला क्वेश्चन विचारला गेला होता की मौद्रिक धोरण, आपल्या देशामध्ये 2 प्रकारची धोरणं आढळली जातात. एक असतं ते म्हणजे मौद्रिक धोरण, एक असतं मौद्रिक धोरण, आणि दुसरं असतं ते म्हणजे राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरण याला आपण म्हणतो फिस्कल पॉलिसी, आणि ही असते ती म्हणजे मॉनेटरी पॉलिसी. ही असते मॉनेटरी पॉलिसी आणि ती असते फिस्कल पॉलिसी. मॉनेटरी पॉलिसी आणली जाते RBI कडून, ही आणली जाते गव्हर्नमेंटकडून. ह्या 2 पॉलिसीवर पूर्ण देश चालत असतो. क्वेश्चन काय विचारला आपला, मौद्रिक धोरण कुणामार्फत राबवलं जातं. पहिला यापूर्वीच्या क्वेश्चनमध्ये पण आपण संख्यात्मक गुणात्मक साधन म्हणलं होतं, त्यामध्ये पण म्हणलं होतं या सगळ्यांच्यावर नियंत्रण मॉनिटर करायचं काम कोण करते, RBI करते. म्हणून हे मॉनिटरिंगचं धोरण हे कोणाचं आहे, RBIचं आहे. तोच क्वेश्चन इथं विचारलाय, भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवले जाते. कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवले जाते, आयुर्विमा महामंडळ IRDA कडून नाही, युनियन ट्रस्ट ऑफ इंडिया UTI कडून नाही, सहकारी बँकेकडून नाही, तर कोणाकडून, भारतीय रिझर्व्ह बँक RBI कडूनच काय केलं जातं, मॉनिटरिंग पॉलिसी राबवली जाते किंवा मौद्रिक धोरण राबवलं जातं. बघा पुढचा भाग, खालील विधाने विचारात घ्या. कंबाईन सी नोव्हेंबर 2021. पुढं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात महाग चलन नीतीचा वापर करते. मागच्या काही क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की RBI काय करते, जर महागाई असेल, मी म्हटलं होतं ना की महागाई असेल तर काय करते, आणि मंदी असेल तर काय करते, इन्फ्लेशनच्या वेळी काय आणि रिसेशनच्या वेळी काय. तर बघा, भाववाढीच्या काळात म्हणजे इथं इन्फ्लेशन आहे, आणि भावघटीच्या काळात म्हणजे इथं रिसेशन आहे. इथं इन्फ्लेशन आहे आणि इथं रिसेशन आहे. बघा, इन्फ्लेशन असेल, इन्फ्लेशन म्हणजे काय, चलनवाढ आहे, लोकांजवळ पैसा भरपूर आहे, त्यामध्ये खरेदी पण क्षमता जास्त आहे, खरेदी क्षमता जास्त आहे, त्यामुळं वस्तूच्या आणि सेवांच्या किमती कशा आहेत, जास्त आहेत, त्याला आपण भाववाढ असं म्हणतो. अशा वेळी महाग चलन नीतीचा वापर, महाग चलन नीती म्हणजे काय, तर RBI बँकांना ज्या दरानं कर्ज पुरवठा करते, ज्या इंटरेस्ट रेटनं किंवा ज्या भावानं कर्ज पुरवठा करते, तो भाव वाढवला जाईल किंवा तो इंटरेस्ट रेट वाढवला जाईल. मग तो बँक रेट असेल, रेपो रेट असेल किंवा MSF रेट असेल, तो काय केला जाईल, इन्क्रीज केला जाईल. समजा आधी तो 2% होता, समजा 4% केला, तर RBI कडून बँकांना मिळणारं जे लोनचं जे काही दर आहेत ते वाढले जातील. त्यामुळे ते खाली कस्टमरला देणारे जे काही लोनचे इंटरेस्ट रेट आहेत ते वाढवतील. त्यामुळे लोकांच्या जवळचा पैसा कमी होईल आणि काय होणार आहे, भाववाढीवर नियंत्रण प्राप्त करायला मिळणार आहे किंवा आपल्याला करता येणार आहे. म्हणून याला म्हणतात महाग चलन नीती, डिअर मनी पॉलिसी, अथवा आपण टाईट मनी पॉलिसी असं म्हणतो. याचा काय केला जाईल, वापर केला जाईल. त्यामुळे पहिलं विधान एक्झॅक्टली बरोबर आहे. दुसऱ्या याच्या उलट व्हाईस वर्सा,
जर काय असेल मार्केटमध्ये मंदीची अवस्था आहे, लोकांजवळ पैसाच नाही, अशा वेळी काय केलं जाईल तर स्वस्त चलन धोरण म्हणजे काय तर व्याजदर आपण काय करू 4% वरून 1% करू, 2% करू, 3% करू, कमी करू. जे आधी 5% होते ते 3% करू, 6% होते ते 2% करू. यामुळे काय होईल तर यांना स्वस्त दरानं कर्ज पुरवठा होईल. हे खाली कस्टमरला स्वस्त दरानं कर्ज पुरवठा करतील, लोकांच्या जवळ चलन येईल, लिक्विडिटी वाढली की खरेदी वाढेल. रूल ऑफ डिमांड अँड सप्लायनुसार जर डिमांड वाढली तर सप्लाय वाढेल आणि आपोआप काय होईल आपण मंदीतून बाहेर पडू शकू. त्यामुळं कोणत्या धोरणाचा वापर केला जाईल स्वस्त इझी मनी पॉलिसी. कोणती पण पॉलिसी इझी मनी पॉलिसीचा इथं वापर केला जाईल, स्वस्त चलन धोरणाचा वापर केला जाईल. त्यामुळे विधान 2 पण काय एक्झॅक्टली बरोबर आहे. आता विधान 3 क्वेश्चन विचारला आहे 2021ला पण आकडेवारी विचारली 1951ची. बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1951मध्ये बँक दर किती टक्क्यानं कमी केला होता. बँक दर म्हणजे काय RBI बँकांना लॉंग टर्मसाठी ज्या दरानं कर्ज पुरवठा करते त्याला आपण बँक रेट म्हणतो. बँक रेट असा किती टक्के होता तर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण काय केलं होतं सुरू केलं होतं. आता हे विधान एक्झॅक्टली बरोबर आहे, समजलं. त्यामुळं A, B आणि C ही तिन्ही विधानं आपल्याला एक्झॅक्टली बरोबर असलेली बघायला मिळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. चला पुढचा क्वेश्चन. व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दरमोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो. आता ही कन्सेप्ट थोडीशी नीट समजावून घ्यायची आहे, थोडीशी लॉंग लेंदी कन्सेप्ट आहे पण आपण समजावून घेऊ. बघा आपण काय म्हणलं RBI पहिल्यांदा कोणाला कर्ज देते बँकांना कर्ज देते, बरोबर. त्यासाठी ते रेट वापरते कोणते किंवा इंटरेस्ट रेट कोणते असतात बँक रेट, रेपो रेट किंवा MSF रेट, मार्जिनल सॅन्डल फॅसिलिटी रेट म्हणतो आपण. आता बँका पण आपल्या कस्टमरला कर्ज देतात, त्या ज्या कस्टमरला कर्ज देतात त्या कस्टमरला दिलेल्या जाणाऱ्या कर्जावर पण ते काहीतरी व्याज आकारतात. आता या व्याजदराला काय म्हणायचं समजलं तर या व्याजदराला काय म्हणायचं टप्प्याटप्प्याने हे व्याजदर बदलत गेले. पहिल्यांदा होता प्राईम लेंडिंग रेट, प्राईम लेंडिंग रेट PLR म्हणायचं, प्रधान व्याजदर. म्हणजे काय तर बँकांना सोपवलं होतं की तुम्ही तुमच्या कस्टमरनुसार काय करा, तुम्ही तुमचे व्याजदर ठरवा, कुणाला किती टक्के द्यायचं आहे, होम लोन किती, कार लोन किती, ॲग्रिकल्चर लोन किती, हे तुमचं तुम्ही ठरवा. नंतर RBIच्या लक्षात आलं की हे व्यवस्थित देत नाही आहेत, त्यामुळं त्यांनी काय केलं सगळ्या बँकांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की आता आम्ही रेट देतो त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे कर्ज द्यायचं आहे. त्याला नाव दिलं BPLR, नाव दिलं BPLR, बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट. RBIनं काय केलं बेंचमार्क सेट करून दिला की या बेंचमार्कच्या तुम्ही कमी द्यायचं नाही किंवा यापेक्षा जास्त द्यायचं नाही म्हणून त्याला नाव दिलं BPLR. नंतर पुढं 2010ला एक सर्वे करण्यात आला RBIकडून आणि त्यांना सर्वेमध्ये असं लक्षात आलं की 80% बँका अजून पण ठरवलेल्या BPLR नुसार लोन देत नाहीत. त्यामुळे मार्केटमध्ये खूप मोठं काय चाललं आहे धांदली सुरू आहे. त्यानंतर त्यांनी 2010ला काय केलं एक रेट आणला, त्याचं नाव दिलं त्यांनी बेस रेट, नाव दिलं बेस रेट. आता पहिला रेट बघा तुमचं तुम्ही ठरवा, दुसरा रेट सगळ्या बँकांना बोलवून घेतलं आणि RBIनं सांगितलं की आता मी रेट देतो त्या रेटनं तुम्ही द्यायचं आहे. या रेटनं पण ते ऐकत नव्हते म्हणून त्यांनी ठरवलं की आता मी काय करू तुमच्या काही गोष्टीनुसार तुमचे जे इंटरनल काही गोष्टी आहेत, तुमच्याकडे TV किती आहे, TVसाठी येणारा खर्च किती आहे, तुमच्या स्टाफवर येणारा खर्च किती आहे, त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्या बँकेचं किंवा कस्टमरला तुम्ही जे लोन देणार आहे त्याचं काय करायचं आहे रेट ठरवायचं आहे. मग हाच क्वेश्चन इथं विचारला गेला आपल्याला. व्यापारी बँकेनं दिलेल्या कर्जावरील व्याजासाठी 2010 मध्ये जो बेस रेट त्यांनी ठरवला होता 10 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये, पायाभूत दर नोंदणी म्हणजे काय तर बेस रेटमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो. म्हणजे हा बेस रेट कोणत्या घटकावर अवलंबून आहे. कन्सेप्ट क्लिअर असतील तर या गोष्टी आपल्याला सोडवणं सोपं जातं किंवा असे क्वेश्चन सोडवणं सोपं जातं. बेस रेट कोणत्या घटकावर अवलंबून आहे असा क्वेश्चन विचारलाय. आता कोणकोणत्या घटकावर अवलंबून होता बघा. म्हणजे बँकांनी आपला जो रेट आहे कस्टमरला द्यायचा जो इंटरेस्ट रेट आहे तो कशावर ठरवायचा तर पहिलं सांगितलं त्यांनी निधीवरील खर्च. तुम्ही जे काही तुमच्याकडे निधी डिपॉझिटरनं तुमच्याकडे जे पैसे ठेवलेत त्याला जो तुम्ही व्याज देताय तो व्याज तुम्ही किती देताय त्यानुसार तुमचा रेट तुम्ही ठरवू शकताय. त्यामुळे पहिलं बरोबर आहे. बघा दुसरं रेपो रेट त्यांनी बेस रेटमध्ये रेपो रेट अजिबात कन्सिडर केला नाही. त्यामुळे इथंच उत्तर आपल्याला सापडतं की रेपो रेट हा बेस रेटचा भाग येत नाही. तिसरं त्यांनी सांगितलं रोखता प्रमाण ठेवण्याचे येणारा खर्च. म्हणजे काय तुम्हाला CRR साठी रोखता म्हणजे काय तर CRR साठी तुम्हाला जो येणारा खर्च आहे बघा कशासाठी CRR साठी. म्हणजे RBIकडे काय करावं लागतो तुम्हाला काही रक्कम स्वतःकडची ठेवावी लागते. मगाशी पण आपण म्हटलं होतं CRR
कॅश रिझर्व्ह रेशो स्वरूपात तुम्हाला काही रक्कम ठेवावी लागते, त्यासाठी येणारा खर्च आहे. यावर देखील तुम्ही काय ठरवू शकता, तुमचा बेस रेट ठरवू शकता. आणि पुढे येतं कमीत कमी परतावा दर. म्हणजे काय, तर तुम्हाला निदान परतावा देण्यासाठी किंवा तुम्हाला जे रिफंड करायचे आहेत पैसे कस्टमरचे ते देण्यासाठी तुम्हाला येणारा खर्च. आणि चौथा एक घटक होता तो तुमच्या स्टाफवर येणारा खर्च. एकूण स्टाफ मेंटेन करण्यासाठी तुमचे AC, तुमचे टेबल, तुमच्या कामगारांचा पगार, स्वच्छता किंवा बाकीचे सगळे छोटे मोठे जे घटक आहेत त्यांच्यावर येणारा खर्च हे तुम्ही सगळे कॅल्क्युलेट करा आणि त्यानुसार काय ठरवा, तुमचा रेट ठरवा किंवा त्यानुसार तुमचा बेस रेट ठरवायचा आहे. लक्षात आलं. आणि संकल्पना आली बेस रेट 2010ला. नंतर 2016ला असं लक्षात आलं की परत हे काय करत नाही आहेत, तर आपल्या त्या रेटनुसार कर्ज देत नाही आहेत बँका. परत अनरेग्युलर किंवा अनऑर्गनाइज काय करतायत, मोठ्या प्रमाणात कर्ज देत आहेत. त्यानंतर 2016ला आणला त्यांनी MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट फंड असं त्याला नाव दिलं. आणि नंतर आता सध्या जो आहे तो येतो EBLR. आता सध्या जे बँकांना कर्ज दिलं जातं का, बँका जे काही कस्टमरला कर्ज देतात ते कोणत्या दराने देतात, EBLR या लोक म्हणजे EBLR या पद्धतीनं कर्ज दिलं जातं. समजलं. पहिला होता PLR प्राईम लेंडिंग रेट, नंतर होता BPLR, नंतर आला बेस रेट, नंतर आला MCLR, नंतर आला EBLR. आता सध्या जे बँका कस्टमरला लोन देतात ते कोणत्या पद्धतीनं देतात, तर EBLR या पद्धतीनं देताना बघायला मिळतात. क्वेश्चन आपल्याला विचारला होता बेस रेटबद्दल. क्वेश्चन कशावर विचारला होता आपल्याला, बेस रेटबद्दल क्वेश्चन विचारलेला बघायला मिळतं. मग EBLR रिसेंटली आलेलं आहे, तर रिसेंटली यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, याकडे लक्ष द्यायचं आहे. आता पुढचं बघा, खालील विधाने विचारात घ्या. संयुक्त गट 2018. मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे. मागच्या पूर्वी बघितलं तर मौद्रिक धोरण म्हणजे काय, मॉनिटरिंग पॉलिसीसाठी RBI काय करते, मॉनिटरिंग पॉलिसी राबवत असते. त्यामुळे हे वाक्य आहे तसं रिपीट झाले. PYQ का सोडवायचे का ॲनालिसिस करायचे त्याची कारण आहेत. बरेचसे PYQ रिपीट होतात, वाक्य रिपीट होतात किंवा क्वेश्चन रिपीट होतात. बघा, पहिलं मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे. एक्झॅक्टली बरोबर आहे. पुढे येतं आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. हे पण बरोबर आहे. कारण जर तुम्ही योग्य व्याजदरानं कर्ज प्रोव्हाइड केली लोकांना तर ते खरेदी करतील. खरेदी केल्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन होईल, रोजगार निर्माण होतील, कच्च्या मालाला चांगला भाव होईल. त्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल. काय मिळेल, आर्थिक विकासाला गती मिळेल. त्या मौद्रिक धोरणाचा तोच मुख्य उद्देश आहे. पुढे येतं बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे. बँक रेट मग सांगितलं, RBI बँकांना ज्या दरानं कर्ज पुरवठा करते त्या दराला आपण बँक रेट म्हणतो. त्यामुळे बँक रेट किंवा बँक दर हे मौद्रिक धोरणाचं साधन आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. त्यामुळं अ, ब, क ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. आणि आपल्याला काय विचारलेत, बरोबर विधानं सांगा. तर बरोबर विधान काय आहे, वरीलपैकी सर्व. तिन्ही विधानं आपल्याला एक्झॅक्टली बरोबर असलेली बघायला मिळतात. पुढचा क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. संयुक्त गट 2018. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935ला झाली. क्वेश्चन आहे तसा रिपीट झाला आहे. मागाशी फक्त साल होतं, इथं फक्त दिनांक आहे 1 एप्रिल 1935. पाठीमागची मी सगळी हिस्ट्री मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलेली आहे. पुढे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1950मध्ये झालेले आहे. बघा कधी झाले, 1950मध्ये झालेलं बघा मिळतं. तर हे चूक आहे. नॅशनलायझेशन जे झालं तर बघा, RBIचं नॅशनलायझेशनसाठी 1948ला कायदा करण्यात आला. सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा 1948 आणि 1949ला 1 जानेवारी 1949 1 जानेवारी 1949ला RBIचं काय झालं, नॅशनलायझेशन आपल्याला झालेलं बघायला मिळतं. त्यामुळे हे विधान चूक आहे. 1950 नाही तर 1949 हे विधान एक्झॅक्टली बरोबर आहे. बघा, त्यामुळे ब चूक आहे. काय तर ब चूक आहे. कोणती विधाने विचारलेत, असत्य विधाने विचारलेत. काय विचारले, असत्य विधान. एलिमिनेशन मेथड घेतली तर हे विधान काय होतं, निघून जातं. हा पर्याय निघून जातो. पुढचं बघा, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून 1 रुपयाची नोट आणि सर्व परिणाम नाणी जारी केली जातात. बरोबर आहे. जी नाणी आहेत आणि 1 रुपयाची नोट आहे, 1 रुपयाची नोट आणि सगळी नाणी ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून जारी केली जातात. मार्केटमध्ये आणायचं काम फक्त RBI करतं, छापायचं काम RBI करतं. फक्त कोणाच्या नावाने छापले जातात तर भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या नावाने छापले जातात. अर्थ मंत्रालयाच्या सचिवाची त्याच्यावर काय असते, साईन असलेली बघायला मिळते. मग तुम्ही म्हणाल नोट आहे सर, नोट कशी काय, मग सगळ्या तर बँक नोट RBI छापते, पण मग 1 रुपयाची नोट का, तर 1940ला भारतामध्ये पहिल्यांदा नोटा छापायला सुरुवात झाली.
पेपर करन्सी अस्तित्वात आली आणि पेपर करन्सीचं पहिल्यांदा आपण करन्सी कोणती छापली, 1 रुपयाची नोट. आता 1 रुपयाची नोट हे मेटल कमी पडतं कारण दुसरं महायुद्ध सुरू होतं 1938 ते 1945 दरम्यान. त्या दरम्यान आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात काय झाला होता तर लोह खनिजाचा किंवा त्याला आपण म्हणतो लोखंडाचा तुटवडा झाला होता. काय त्यासाठी जे मेटल लागतं ते मेटलचा काय झाला होता, तुटवडा निर्माण झाला होता आणि यासाठी आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, प्रतिनिधिक म्हणून आपण काय केली होती, 1 रुपयाची नोट छापायला सुरुवात केली होती. मग हे नाण्याचं प्रतिनिधित्व करत होती. 1 रुपयाच्या नाण्याच्या बदल्यात आपण 1 रुपयाची नोट छापली गेली होती. त्यामुळं आपला जो आताचा कॉईन ॲक्ट आहे, आताचा कॉईन ॲक्ट 2011, कॉईन ॲक्ट 2011 नुसार 1 रुपयाची नोट हे नाणंच गणलं जातं. लक्षात ठेवा, 1 रुपयाची नोट हे कॉईन ॲक्ट 2011 नुसार नाणंच गणलं जातं. त्यामुळं 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची नाणी ही भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून छापली जातात. म्हणजे छापली जातात RBI कडून, पण कोणाच्या नावानं छापले जातात तर अर्थ मंत्रालयाच्या नावानं छापली जातात आणि अर्थ मंत्रालयाच्या सचिवाची काय असे त्यावर सही नसते. त्यामुळे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. विचारलं की आपल्याला असत्य विधान कोणतं आहे, असत्य विधान एकच मिळालं आपल्याला, ब हे असत्य विधान आहे. तर पर्याय क्रमांक 4 फक्त ब हे आपल्याला असत्य विधान असलेलं बघायला मिळतं. पुढे बघा, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण जे की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅश डॅशवर आपले नियंत्रण ठेवते. पहिल्याच क्वेश्चनमध्ये सांगितलं की कशावर नियंत्रण ठेवते, तर सार्वजनिक खर्चावर नाही. सार्वजनिक खर्च हा कशाचा, फिस्कल पॉलिसीचा भाग आहे. पैशाचा पुरवठा तर एक्झॅक्टली बरोबर आहे. कर महसूल हे देखील फिस्कल पॉलिसीचा भाग आहे. त्यामुळं मौद्रिक धोरणामध्ये ह्या दोघांचा काही संबंध येत नाही. तर काय बरोबर येतं, पैशाचा पुरवठा, मनी सप्लाय. मनी सप्लायवरच काय करते किंवा त्याला म्हणतो पतनियंत्रण किंवा मनी सप्लाय, याच्यावरच काय केलं जातं तर मौद्रिक धोरणामध्ये RBI कडून नियंत्रण आणलं जातं. त्यामुळे त्याचं उत्तर काय येतं, पैशाचा पुरवठा. हे पर्याय बरोबर आहे. पुढे बघा, रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत, मी संख्यात्मक आणि गुणात्मक अशी दोन्ही पद्धती सांगितल्या होत्या. त्यामध्ये संख्यात्मक पद्धतीत डॅश डॅशचा समावेश होतो. खालीपैकी कशाचा समावेश संख्यात्मक पद्धतीत होतो, खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री, हेच आहे OMO, ओपन मार्केट ऑपरेशन. बघा, दुसरं येतं बँक रेट, BR, याचा पण समावेश होतो. तिसरं येतं राखीव निधींचे बदलते प्रमाण म्हणजे CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. आता हे सगळे जर बघितले तर हे सगळे संख्यात्मक साधनं आहेत. त्यामुळे पर्याय कोणता येतो, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, हे त्याचं आपल्याला एक्झॅक्टली उत्तर असलेलं बघायला मिळतं. बघा पुढं, जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट वाढवते किंवा त्याचा बँक रेटच्या व्याजाचा दर वाढवते तेव्हा काय होते. बघा, बँक रेट म्हणजे काय, RBI बँकांना ज्या दरानं कर्ज पुरवठा करते, समजा आधी हा 4% होता, नंतर त्याने इन्क्रीज करून किती केला, 6% केला. किती टक्के केला, 6% केला. तर काय होईल, तर RBI कडून बँकांना जे कर्ज मिळतं त्याचा व्याजदर वाढेल. मग बँका कस्टमरला ज्या दरानं कर्ज देतात त्याचा दर वाढेल. आधी समजा त्या 8% दराने देत होत्या, आता त्या 10% दराने देतील. याचा परिणाम असा होईल की लोक कर्ज घेणार नाहीत, त्यामुळे खरेदी करणार नाहीत, त्यामुळे मागणी नाही की वस्तूची किमती आपोआप कमी होईल आणि महागाई काय होते, आटोक्यात येऊ शकते. काय होतील, चलन वाढ होईल का. बघा, व्याजदराचं काय केलं, वाढवलं असं विचारलंय, तर चलन वाढ होणार आहे का, नाही. परकीय गुंतवणुकीला परावृत्त करणार आहे का, नाही. रोजगारीत वाढ होणार आहे का, तर काय क्वेश्चन काय विचारलं बघा, जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकचे रेट काय करते, वाढवते, तेव्हा काय होतं, बँकचा रेट वाढवलं तर इथं चलन वाढ नाही तर चलन घट होते. हा आयोगानं क्वेश्चन बदलून दिला होता. यामध्ये काय झाले होते, चूक झाली होती. काय होत नाही, म्हणजे काय होत नाही असा क्वेश्चन यामध्ये विचारला गेला होता. त्यामुळे इथं काय होते, चलन घट होते, चलन वाढ होताना आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे त्याचं उत्तर काय दिलं होतं, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा पुढे येतं, रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत. रेपो आणि रिव्हर्स रेपो या संज्ञा कशाशी संबंधित आहेत, तर सरकारचे वित्तीय धोरण, चूक, वित्तीय धोरणाचा म्हणजे सरकारचे वित्तीय धोरण, सार्वजनिक कर्ज, आयात निर्यात, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण. बघा कशामध्ये येतं, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण. आपण जे मागच्या काही क्वेश्चनमध्ये बघितलेलं आहे की रिझर्व्ह बँकेचे पतधोरण हेच काय डिसाईड करतं, तर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटचा संकल्पना डिसाईड करतं. म्हणजे काय, संख्यात्मक साधनं आणि गुणात्मक साधनं. त्यामध्ये संख्यात्मक साधनं म्हणजे जे काही रेट येतात त्यामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि MSF रेट ह्या सगळ्यांचा समावेश होताना आपल्याला बघायला मिळतो. हे सगळे रेट कशामध्ये येतात, संख्यात्मक साधनाचा भाग येतात. त्यामुळं रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे कशाचा भाग आहे, तर
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा आपल्याला भाग असलेला बघायला मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा एक्झॅक्टली बरोबर असलेला बघायला मिळतो. नंतर पुढचं बघा, खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्ज पुरवठा 40% काय केला, 10% कमी करण्याची शिफारस केली. आता पहिल्यांदा प्राधान्यक्रम क्षेत्र म्हणजे काय हे नीट समजावून घेणं गरजेचं आहे. त्याला आपण म्हणतो PSL, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. 1960-70च्या दशकामध्ये गव्हर्नमेंटच्या असं लक्षात आलं की कमर्शियल बँका, व्यापारी बँका प्रायोरिटी सेक्टरला म्हणजे शेती, शेतीपूरक व्यवसाय किंवा MSME इंडस्ट्री, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस या लोकांना काय देत नाही, कर्ज पुरवठा करत नाही आहे. त्यामुळे कर्ज पुरवठा करत नाही असंच भासल्यानंतरनं काय केलं तर गव्हर्नमेंटनं RBIच्या थ्रू बँकांना काही रूल आणि रेग्युलेशन सांगितले किंवा काही रिस्ट्रिक्शन घातले की तुमच्या एकूण कर्जाच्या म्हणजे तुम्ही जे एकूण कर्ज देत आहे त्या कर्जाच्या समथिंग पर्सेंट रक्कम, काहीतरी रक्कम समथिंग पर्सेंट रक्कम तुम्ही प्रायोरिटी सेक्टरला म्हणजे अग्रक्रम क्षेत्रासाठी द्यायचे आहे. त्याला PSL असं नाव दिलं, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. सुरुवातीला हा दर ठेवला 33.33%. एवढी रक्कम तुम्ही काय करायची आहे, द्यायची आहे. नंतरनं पुढं हा दर वाढवून किती केला, 40% केला. किती टक्के केला, 40% केला. की तुम्हाला काय करायचं आहे, एकूण तुमच्या म्हणजे एखादी बँक 100 रुपये कर्ज देत असेल तर त्यापैकी 40 रुपये कर्ज हे कोणाला गेलं पाहिजे, अग्रक्रम क्षेत्रासाठी गेलं पाहिजे. त्यामध्ये मग कृषी येतं, कृषी क्षेत्राशी संबंधित काही रोजगार येतात. त्यानंतर एज्युकेशन येतं, त्यामध्ये MSME इंडस्ट्री येतात किंवा रिन्युएबल एनर्जी येते. ह्या गोष्टीसाठी तुम्ही 40 रुपये कर्ज द्यायचं आहे. उरलेले 60 रुपये मग तुम्ही कमर्शियल लोन कुणालाही देऊ शकता. समजलं. आता हे 40% लोन हे बँकांसाठी खूप जास्त आहे असं कोणाचं मत होतं तर बँकिंग रिफॉर्मसाठी जी कमिटी नेमली होती तिचं नाव होतं नरसिम्हन समिती. 1991 साली ती नेमली होती आणि आपल्या शिफारशीमध्ये त्यांनी सांगितलं की बँकांना खूपच जास्त पैसा कशाला द्यायला लागतं, प्रायोरिटी सेक्टरला द्यायला लागतं आणि त्यामुळे बँकांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे काय करावं, हे 40% वरून 10% करावं. 40% वरून किती टक्के करण्यात यावं, 10% करण्यात यावं. अशी शिफारस कोणत्या समितीनं केली होती, नरसिम्हन समितीनं केली होती, जी 1991 साली नेमली होती. मग बाकीच्या समित्या कुठल्या कुठल्या आहेत तर स्वामीनाथन समिती. बघा, कृषी मूल्य आयोग किंवा कृषी आयोग जो आहे हा नेमण्यासाठी समिती काय केली होती किंवा कृषीच्या अभ्यासासाठी स्वामीनाथन समिती नेमलेली बघायला मिळते. नंतर चेलय समिती कशासाठी होती तर टॅक्सबद्दल होती, टॅक्स रिफॉर्मसाठी. टॅक्स रिफॉर्म्ससाठी काय केली होती आपण, चेलय समिती नेमली गेली होती. आणि केळकर समिती कशासाठी होती तर प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स या दोन गोष्टीसाठी काय करण्यात आली होती तर केळकर समिती नेमली गेलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे जर आपण विचार केला तर या समितीपैकी कोणती समिती आहे तर नरसिम्हन समिती आहे की ज्याने शिफारस केली होती की PSL जे 40% आहे ते कमी करून किती टक्के करावं, 10% करावं अशी शिफारस केलेली आपल्याला बघायला मिळते. नंतर पुढचं बघा, बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे. बँक रेट बऱ्याच वेळात आपण बघितले, बँक रेट हे पतनियंत्रण कोणतं साधन आहे तर संख्यात्मक साधन आहे. कोणतं साधन आहे, संख्यात्मक साधन आहे. आपण जे संख्यात्मक आणि गुणात्मक साधन म्हणलं होतं तर हे कुठलं साधन आहे, संख्यात्मक साधन आहे. पर्याय क्रमांक 1 हा आपल्याला एक्झॅक्टली बरोबर असलेला बघायला मिळतो. हे आपल्याला एकदा कन्सेप्ट समजला तर पटपटी उत्तरं सोडवता येतात. ठीक आहे, बघा पुढं, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान निधी किंवा किमान रोख राखीव निधी म्हणजेच. आता नेमकी काय कन्सेप्ट आहे नीट समजावून घ्या. बघा, बँक आहे, एका बाजूला असतो डिपॉझिटर किंवा ह्याला म्हणतो आपण ठेवीदार आणि दुसऱ्या बाजूला असतो बॉरो करणारा, त्याला आपण बॉरोवर्स असं म्हणतो, हा असतो कर्जदार. आता डिपॉझिटर काय करतो, बँकेमध्ये पैसे ठेवतो. समजा डिपॉझिटरनं बँकेमध्ये किती रुपये ठेवले, 100 रुपये ठेवले. आता बँक 100च्या 100 रुपये बॉरोवर्सला देऊ शकत नाही कारण हा डिपॉझिटर कधी पण पैसे मागायला येऊ शकतो किंवा पुढे भविष्यात जाऊन जर बँक डिफॉल्टर झाली, काय झाली, दिवाळखोर झाली तर ह्या डिपॉझिटरचे काही पैसे त्याला काय मिळाले पाहिजेत, परत मिळाले पाहिजेत. या उद्देशाने RBI काय करते तर बँकांना असा आदेश देते की तुमच्याजवळची काही रक्कम काय करायची आहे, RBI जवळ ठेवायची आहे. काही रक्कम कोणाजवळ असणार आहे, RBI जवळ असणार आहे आणि काही रक्कम तुम्ही स्वतःजवळ ठेवायची आहे. त्याला आपण म्हणतो सेल्फ, स्वतःजवळ ठेवायचे. काही रक्कम स्वतःजवळ ठेवायची आहे, काही रक्कम RBI जवळ ठेवायची आहे. RBI जवळ जी रक्कम ठेवायची आहे त्याला म्हटलं जातं CRR, कॅश रिझर्व्ह रेशो, जी कॅश फॉर्ममध्ये ठेवली जाते. नाही ठेवला तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते. ही चेक केली जाते दर फॉदर नाईटला, दर फ्रायडेला, दर शुक्रवारी म्हणजे दर 15 शुक्रवारी. म्हणजे हा शुक्रवार जाऊन पुढच्या शुक्रवारी ती काय केली जाते, चेक केली जाते. त्याला फॉदर नाईट म्हणतो आपण, फॉदर नाईटला चेक केली जाते. जर फॉदर नाईटला चेक केल्यानंतर तुमच्याजवळ ती सापडली नाही किंवा बँकाने जर ती मेंटेन केली नाही तर त्यांना पेनल्टी लागते. पेनल्टी काय असते तर बँक रेट, पेनल्टी काय असते, बँक रेट प्लस
पेनल्टी काय असते, बँक रेट प्लस 3%, बँक रेट प्लस 3% इतकी त्यांना काय असते, पेनल्टी द्यावी लागते. समजलं. यावर प्रॉफिट कमवता येतं का, तर अजिबात प्रॉफिट कमवता येत नाही. कोणाजवळ ठेवायला असते, तर ती RBI जवळ ठेवायला असते. कोणाजवळ, RBI जवळ. दुसरी रक्कम आहे, सध्या ती किती टक्के आहे, तर NDTLच्या 3% आहे. आता सेल्फ म्हणजे काय, स्वतःजवळ ठेवायची रक्कम. स्वतःजवळ काय काय ठेवायचं असतं, SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो असं त्याला म्हटलं जातं, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. आता हा किती आहे, तर 18%. हा किती आहे, 18% रक्कम आहे जी त्यांना स्वतःजवळ ठेवायची असते. म्हणजे एकूण एखाद्या बँकेजवळ समजा 100 रुपये एकूण ठेवेत, करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, FD RD, त्याला NDTL म्हणतो. NDTL, नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी, म्हणजे एकूण ठेवी बँकांजवळच्या समजा 100 रुपये, तर त्यातले 3 रुपये त्यांनी कशामध्ये ठेवायचे आहेत, CRR मध्ये. सध्या जुलै 2026च्या दरानुसार त्यांना 3 रुपये कशामध्ये ठेवायचे, CRR मध्ये, आणि 18 रुपये कशामध्ये ठेवायचे त्यांनी, SLR मध्ये. लक्षात आलं. मग क्वेश्चन काय विचारला आहे, तर रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांनी, पहिल्यांदा तिथं क्वेश्चन सॉल्व्ह होतं, रिझर्व्ह बँकेजवळ ठेवायचं आहे म्हणजे ते काय असणार आहे, CRR असणार आहे. जर ते स्वतःजवळ असतं तर ते काय असतं, SLR असतं. रिझर्व्ह बँकेजवळ ठेवायचं ते CRR आहे. कॅश रिझर्व्ह कॅशमध्ये ठेवायचं आहे, रिझर्व्ह बँकेजवळ ठेवायचं आहे. समजलं. आणि ते नाही ठेवलं तर आपल्याला पेनल्टी द्यावी लागणार आहे. आणि आता सध्या ते म्हणजे NDTLच्या किती टक्के आहे, तर NDTLच्या सध्या 3% आहे. कधी चेक केलं जातं, फॉदर नाईटला चेक केलं जातं, पंधरवड्याला चेक केलं जातं. प्रत्येक पंधरवड्याच्या आपण शुक्रवारी काय करतो, चेक करतो. लक्षात आलं का. यानुसार त्यांना काय मेंटेन करावं लागतं, तर CRR मेंटेन करावं लागतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केले होते, तर RBI आणि तिच्या मॉनिटरिंग पॉलिसी ह्याच्याबद्दल जे काही क्वेश्चन पाठीमागच्या 10 वर्षामध्ये विचारले गेले होते त्या सगळ्यांचा ॲनालिसिस बघितलं आहे. चला तर भेटू आपण पुढच्या नवीन चॅप्टरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.